समस्त उल्हासनगर वासियांना जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या हितासाठी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन। आमच्या मागण्या: उल्हासनगर शहरातील पाण्याची अनियमित समस्या दूर करणे, पाण्याची दरवाढ रोखणे, ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, संभाव्य अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना आखणे। सध्या पिवळसर पाणी येत असल्याने लोकांना कावीळ, मलेरिया होण्याची शक्यता जाणवते। यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे, रेल्वे रुळाच्या चौपदरीकरणात बाधित झालेल्या शहाड फाटक परिसरातील रहिवाशांचे त्वरित पुनर्वसन करणे, अशा अनेक प्रश्नांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना आर्थिक व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यासाठी दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता उल्हासनगर महानगरपालिकेसमोर पक्षाच्या माध्यमातून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी होम हवनाचेही आयोजन आहे। तरी उल्हासनगर वासियांनी आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित जनाक्रोश आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं हीच विनंती। आपला धनंजय बोढारे, कल्याण जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कुलविंदर बैस, शहर प्रमुख, उल्हासनगर। गेल्या 3 वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे। भारतीय जनता पार्टीचं राज्य या राज्यामध्ये, या देशामध्ये असं असताना लोकप्रतिनिधींची निवडणूक गेल्या 3 वर्षापासून इथं नाही, काही ठिकाणी तर 5-5, 6-6 वर्षापासून नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासकांनी लोकांची कामं अगदी तातडीने करणं गरजेचं आहे। उलट त्यांना निरंकुश असतो सत्ता, पण असं असताना उलट या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून दिवसेंदिवस या महानगरपालिकेची परिस्थिती खास्ता होते, हालत बिघडत चाललेली आहे। येणारा अधिकारी काही काम करत नाही। आमचा अनुभव आहे, आता पाण्याचे दुर्भिक्ष आहे। मागच्या वर्षी होतं त्यापेक्षा यावर्षी समस्या वाढली, त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती, त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती, पण अशी दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि त्याच्यावर समाधान निघेल की नाही सांगता येत नाही, कारण अधिकारी एकही जागेवर नसतो। फोन करतात, म्हणजे लोकप्रतिनिधी जे माजी झालेले त्यांनी फोन केला तरी अधिकारी फोन उचलत नाहीत। जे टेक्निकली आहेत ते उचलत नाहीत, त्यांना कॉन्फिडन्स नाही, त्यांना माहिती नाही। आणि वरिष्ठ DMC असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, इकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ पण नाही। आयुक्त तर लोकांना भेटतसुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आहे। भेटत असतील की माहीत नाही, पण माझा अनुभव आहे की वारंवार भेट मागितल्यासुद्धा आम्ही सर्वांनी काय वैयक्तिक याच्यासाठी या समस्यांसाठीच महिला अक्षरशः रडत आहेत। या टोकाच्या विभागामध्ये पाणीपुरवठा अजिबात होत नाही, आणि ज्या दिवशी शटडाऊन असेल त्या दिवशी 4-4, 5-5 दिवस पाणी मिळत नाही। लोक विचारतात करायचं काय, तोंड कसं धुवायचं, इथपर्यंत सुरुवात आहे। ही समस्या सुटली पाहिजे। त्याचबरोबर एका साईडला पाणी येत नाही आणि इथं मनमानीपणे बाकी कामं अगदी व्यवस्थित होत नाहीत, पण याची जो पाण्याचा दर आहे तो पहिल्यापेक्षा दुप्पटीच्यापेक्षा जास्त। अगोदर 36 रुपये एका घराला होता, आता झोपडपट्टी लोक 8,000 रुपये भरणार कुठून? त्यांना पाणी द्या तुम्ही, पाणी मिळत नाही। तिसरी गोष्ट, आता गेल्या 10 दिवसापासून एक पिवळं पाणी येते आणि बऱ्याच ठिकाणी घाणीचं पाणी येते। 600, 650, 700 कोटी या महानगरपालिकेने कोणारच्या ठेक्याच्या माध्यमातून लाईन टाकण्यासाठी घालवलं की लोकांना 24 तास पाणी मिळेल, चांगलं मिळेल, पण अजिबात मिळत नाही। ही परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस बिघडत आहे। या प्रशासनाला जागा करण्यासाठी त्याचबरोबर आपण बघतोय रस्त्यावरचे खड्डे 3-3, 4-4 वर्ष झाले रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पण रस्ते बनवत नाही। एक साधं या उल्हासनगर वासियांनी एकच असलेलं मैदान जे VTC होतं ते बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, एक कॉन्ट्रॅक्टर जो दरिद्री कॉन्ट्रॅक्टर मी होते, गेल्या 4 वर्षापासून तो काम करतो। 3 वर्ष झाले उद्घाटन करून, 1.5 वर्षामध्ये त्याला पूर्ण करायचं होतं, पण 1.5 वर्षात पूर्ण करू शकतो। 3 वर्ष झाले त्याच्यावर काही कारवाई नाही। देयक जेवढे होते तेवढे दिलेले आहेत, म्हणजे घेऊन बसले। त्याचं नुकसान काय नाही, इथल्या खेळाडूंचं नुकसान आहे। आम्ही एक स्वप्न बघितलं होतं, इथं ऑलिम्पिक खेळणार क्रिकेटपटू होतील, धावपटू होतील, कबड्डीपटू होतील, सगळे क्रीडाप्रेमी एक स्वप्न पाहिलं होतं। पण मला नाही वाटत की या महापालिका प्रशासनाकडे त्या ठेकेदारांना पुढच्या 10 वर्षातसुद्धा होईल, का तसं काय म्हणजे त्यांना कळकळत नाही, तळमळ नाही। महापालिकेतील या नागरिकांविषयी तळमळ नसलेलं प्रशासन, उदासीन भोंगळ कारभार आहे। कचरा आपण बघतोय एवढे तिप्पट चौपट पटीने खर्च करतोय,
वर्षाला 5 कोटी खर्च होतो आहे आणि कचरा काय होतो आहे, सॅग्रिगेशन करायचं, सॅग्रिगेशन होत नाही, त्याच्यावर प्रक्रिया होत नाही, कचऱ्याचा डोंगरच्या डोंगर उभे होतात, 2 नंबरचा झाला, 5 नंबर तिकडचे लोक हैराण आहेत आणि या प्रशासनाला काय पडलेलं नाही. पाणी समस्या, कचरा समस्या, रस्त्यांची समस्या आणि बाकीचं बोलायचं काय. इथं सामान्य लोकांना अजिबात एंट्री न्याय मिळत नाही, कारण एवढे खालचे कर्मचारीसुद्धा एवढे मुजोर झालेले आहेत. त्यांना सत्तेवर ठिकाणावर आणण्यासाठी आंदोलन हा एकच पर्याय आहे. मी संपूर्ण उल्हासनगरमध्ये शहरात नागरिकांना विनंती करतो, परवा या आपला आक्रोश घरी बसून चालणार नाही, नाहीतर मग आपण काही बोलू शकणार नाही. या महापालिकेला घेराव घालायचा आहे आणि या ठिकाणी धरणं द्यायचे आणि या प्रशासनातील म्हणजे शासनातील असतील, प्रशासनात असतील लोकांना सद्बुद्धी येण्यासाठी आम्ही होम हवन करणार आहोत. मी सर्वांना विनंती, याच्यातून आहुती द्या आणि या प्रशासनाला जागा करूया, त्याशिवाय जागा करणार नाही. प्रचंड जन आक्रोश आहे, तो महानगरपालिकेसमोर दाखवतील लोक आणि त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाहीत. आबा, शहराला 3 आमदार मिळाले, 3 सत्ताधारी आहेत, तरी शहराची अशी विवंचना का? शहराचं दुर्दैव आहे. 3 आमदार असताना कसलाही प्रश्न नको. उलट एकदम छोटंसं शहर जे 86 साली, 87 साली, 90 साली स्वप्न पाहिलं होतं सिंगापूर होईल, सिंगापूर करू शकतात, होऊ शकतं, पण त्याला उदासीनता आहे आणि त्याला पब्लिकसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. आम्ही कोणते प्रतिनिधी पाठवतो आहे, मागचा त्यांचा अनुभव काय, त्यामुळे पब्लिकसुद्धा जबाबदार. पण ती झालेली चूक सुधारायची असेल तर येत्या 2 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी या प्रशासनाच्या महापालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या राज्य शासनाला दाखवायचे आणि केंद्र शासनाला सुद्धा दाखवायचे की लोक आता झोपलेले नाही, जागे आहेत, तुमचं मनमानी चालणार नाही. त्यामुळं आत्ता जो विचारलेला प्रश्न, जर जागरूक असते आमदार तर ही वेळ आलीच नसती. 3 आमदार आहेत, 3 आमदार, 1 आमदार करू शकतो, बाकी 3 आमदार म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. तरी या शहराला पाण्याचं दुर्भिक्ष आहे, लोक रडत आहेत टोकाच्या विभागाकडे. ही वस्तुस्थिती आहे. एक टाक्या, लालचक्कीची टाकी गेल्या किती वर्षापासून बांधून पडलेली, ती भरू शकत नाही. टिळकनगरची तीच परिस्थिती आहे. काय हे प्रशासन आहे का? फक्त नको तिकडे त्यांचं उद्देश आहेत, नको तिकडे त्यांच्या बरोबर लक्ष जातं. माझं ठाम मत आहे, प्रशासन हे सेवेकरता नाही, ते लोकांच्या त्रासाकरीत आहे. पाण्याचे मीटर लागत आहे, याला विरोध आहे का तुमचा? पाण्याचे मीटर लागत, ते प्रत्येकाला पाणी मिळावं यासाठी त्यांनी जे काय उपाययोजना करतील. पण माझा अनुभव आहे, मागच्या वेळेस प्रशासनाने सांगितलं मीटर लावतो, कोणाच्या म्हणजे एका पूर्वी एवढं कितीतरी खर्च त्याच्यावर झालेला आहे. JNURMच्या माध्यमातून काय झालं त्याचं, लावू दे मीटर, पण मीटरचं बिल ते हे एवढं वाढीव चालणार नाही. लोकांना पाणी द्या, त्यासाठी वाटेल तिथे सांगतील, नाही तर मीटर लावायला विरोध असेल लोकांना पाणी मिळणार नाही. म्हणून आम्ही त्याला अडचण आणणार नाही, मी लावा, पण लोकांना पाणी मिळालं पाहिजे. आबा, शहरामध्ये लोकांना, नागरिकांना पाणी भेटत नाही आहे, पण महानगरपालिकेकडून त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट हे पाण्यावर बिल घेतलं जातं, त्याच्यावर काय म्हणतात? त्यालाच आमचा विरोध आहे. ते होऊ देणार नाही, त्यांनी रद्द केलंच पाहिजे, आम्ही भरणार नाही. त्यासाठीच मी नागरिकांना विचारतो, आत्ता जरी केलं तुम्हाला 8,000 रुपये भरावे लागतील. मग सर्वांनी आपला विरोध या महापालिकेसमोर येऊन आपला विरोध दर्शवा. आज आयुक्तांचा जनतेला भेटण्याचा दिवस आहे आज, आणि आयुक्त गेल्या काही मंगळवार गैरहजर राहत आहेत, तर मग समस्या सोडवणार कोण? तीच तर मी सांगितलं, मी अगोदर तेच सांगितलं की सांगायचं कोणाला, समस्या आहे ते समाधान कोण करू शकणार नाही, करत नाही, त्यांना काय देणं घेणं अशा प्रकारचे इथला अधिकाऱ्यांचा बिहेव आहे. आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, नुसतं पगार घ्यायला असं मला वाटतं काही काम होत नहीं। उद्धव बालासाहब ठाकरे शिवसेना की तरफ से 2 मई को उल्लासनगर महानगर पालिका पे जन आक्रोश आंदोलन रखा गया है। सभी शहरवासियों से निवेदन है, अभी नहीं तो कभी नहीं, अपने घरों से निकलिए। महानगर पालिका प्रशासन की तानाशाही, पानी के ऊपर पर बढ़े बिलों के खिलाफ आज उद्धव बालासाहब ठाकरे शिवसेना की तरफ से आंदोलन किया जा रहा है। सभी से आह्वान है कि सुबह 11 बजे महापालिका पर जरूर पहुँचें।